चला नमस्कार. आज मी तुम्हाला नवीन एक मीटर दाखवणार आहे. मीटरचं नाव आहे क्लॅम्प मीटर. मीटरचं नाव काय आहे? क्लॅम्प मीटर. आणि कोणतं आहे? डिजिटल क्लॅम्प मीटर. हे डिजिटली आपल्याला क्लॅम्पिंग करून करंट मोजण्याचं काम करेल. ओके. तर जसं हे मल्टीमीटर काम करतं त्याच पद्धतीने हे मल्टिपल क्वांटिटी मोजते. तर याच्यामध्ये हे ऑफ आहे, हे ॲमीटर आहे, हे व्होल्टमीटर आहे, हे AC ॲमीटर आहे, AC व्होल्टमीटर आहे, हे DC व्होल्टमीटर आहे. ओके. त्याच्यानंतर याच्यामध्ये DC ॲमीटर आहे का? नाही. DC ॲमीटर DC करंट यांनी मोजू शकत नाही, कारण हे ट्रान्सफॉर्मर आहे. हे काय आहे? सेल्फ स्वतः एक ट्रान्सफॉर्मर आहे. याला करंट ट्रान्सफॉर्मर म्हणतो. आणि बघा आता अशा पद्धतीने आपल्याला याला मोजायचं आहे. चला तर आपण काय करू? करंट मोजू, त्याच्यानंतर व्होल्टेज मोजू. चला आपण काय करू? आता एक व्होल्टेज मोजू आपल्या याचं. तर हे व्होल्टेजमध्ये घ्यायचं आणि एक कॉमनमध्ये घ्यायचं. तर अशा पद्धतीने आपण आता या सर्किटरीचं आपल्याला इनपुट सप्लायचं व्होल्टेज मोजायचं आहे. तर किती आहे? 260 व्होल्ट दाखवते. ॲक्च्युली हे 230 थोडं एरर पार्ट दाखवते, पण ठीक आहे. 260 261 व्होल्टेज दाखवते. ओके. याच्या अक्रॉस पण चेक करू शकतो आपण. तर 260 62 व्होल्टेज दाखवते. ओके. तर हे व्होल्टेज इंडिकेशनसाठी. त्याच पद्धतीने आपण करंट मोजायचा. आता AC मधला करंट कसा मोजणार? तुम्हाला सांगतो. एखाद्या याच्यात जर करंट मोजायचा असेल, याचा फायदा काय? याचा फायदा समजून घ्या. याचा फायदा समजून घेण्यासाठी तुम्हाला मी इकडं लोड करंट दाखवतो. आता हे जर आपण ऑन केलं, एखाद्या ठिकाणी आपल्याला ॲमीटर लावायचं. समजा इथं ॲमीटर लावायचं, तर काय करावं लागेल? हे तोडावं लागेल. इकडे एक आणि इकडे एक टर्मिनल लावून मधात एक ॲमीटर लावावं लागेल. हे कट करून सिरीजमध्ये ॲमीटर लावायचं, म्हणजे हे तोडून इथे ॲमीटर लावावं लागेल. मग कंटिन्युटी ऑफ सप्लाय ब्रेक होईल. आणि आपल्याला चालू वर्किंग कंडिशनमध्ये डिस्टर्ब न करता जर करंट मोजायचं असेल तर सरळ काय करायचं आहे? याला असं कनेक्ट करायचं आहे आणि करंट मोजायचा आहे. किती ॲम्पियरचा करंट आहे? समजा याच्यातला करंट मोजायचा आहे, तर मग काय करणार? याला फक्त असं स्प्लिट करणार, मधात कोर ठेवणार आणि यातला करंट मोजणार. बस एवढंच करायचं. ओके. पण आता थ्री फेजमधला जर करंट मोजायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल? एक फेज घ्यावा लागेल. तिन्ही ॲट ए टाईम घेऊन जमणार नाही. तर हे अशा पद्धतीने R फेजचा, अशा पद्धतीने Y फेजचा आणि अशा पद्धतीने B फेजचा घ्यावा लागेल. तिन्ही जर घेतले तर काय होईल? इक्वलंट डेल्टामध्ये तुम्हाला माहिती आहे इनकमिंग करंट इज इक्वल्स टू आउटगोईंग करंट असतो स्टारमध्ये, तर 0 करंट येईल. ओके. तर आपण काय करू? नो व्होल्टेज रनिंग अप टेस्टची आपण याचे कनेक्शन ऑलरेडी केलेले आहे. ओके. रिड्यूस इम्पल्स टेस्टची सर्किटरी कनेक्शन केलेले आहेत, तर त्याचा करंट मोजून बघू. ओके. तर हे 3 फेज इंडक्शन मोटर आहे. याचा सप्लाय आपण ऑन करू. सफिशियंटली हाय. किती? 270 300 पर्यंत केलं. तर इथं हे स्टार्टर आहे. ह्या स्टार्टरने याला आपण ऑन करू. हे ऑन ऑफ बटन. तर हे काढलं आहे आपण. हे का बरं काढलं आहे? हे ड्युअल स्टार्टर प्लस ॲटो ट्रान्सफॉर्मर स्टार्टर आहे. ड्युअल स्टार्टर. हे स्टार डेल्टा स्टार्टर आहे. हे स्टार आहे, हे डेल्टा आहे, आणि हे DOL आहे, डायरेक्ट ऑनलाईन स्टार्टर. ओके. तर याच्यामध्ये हे आहे तुमचं ॲटो ट्रान्सफॉर्मर स्टार्टर. याच्याहून आपण ॲटो ट्रान्सफॉर्मरने सप्लाय कमी किंवा जास्त करू शकतो. तर आता आपल्याला ऑन करायचं आहे, तर इथून आपण ऑन करणार. ऑन होत नाही आहे. तर मोटर ऑन झालेली आहे. काहीतरी लूज कनेक्शन होतं. आता स्टार टू डेल्टा झालं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे? करंट पाहायचा आहे. ओके. तर मग करंट पाहायचं तर काय करणार तुम्ही? हे टर्मिनल इथं घ्यायचं आहे. त्याच्यानंतर फक्त ह्याला स्प्लिट कोअरमध्ये टाकायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला करंट पाहायचं आहे. तर आता करंट किती दाखवते? 0 दाखवतं. का बरं 0 दाखवतं आहे? कारण नो लोड करंट आहे. लोडच नसेल तर करंट फ्लो होईल का? व्हायब्रेशन यायला लागलं असं. ओके.
लोडच नाही तर करंट झिरो नाही, ॲक्च्युली निग्लिजिबल स्मॉल असेल, करंट असतो पण निग्लिजिबल स्मॉल आहे. ओके, अशा पद्धतीने चालूमध्ये आपण करंट मोजत असतो. ओके, आता जसं जसं आपण काय करू, याला पकडू, याला आपण थोडं टाईट करत चालू. वर्क करेल ना येतं, ठीक आहे. पण अशा पद्धतीनेच मोजतात. इट इज नॉट वर्किंग, वर्किंगमध्ये नाही आहे. व्होल्टेज मोजवलं पण करंट काहीच दाखवत नाही. अशा पद्धतीने करंट मोजतो. आता इथं होतं काय, ज्यावेळेस याच्यातून करंट फ्लो होतो, बंद करतो मी, नाही सर, बंद केलं का चालू आहे? आता हे पहा, अशा पद्धतीने आपलं काय झालं होतं, आपण करंट ह्या रेंजमध्ये घेतला होता, आता ह्या रेंजमध्ये घेतो आपण. तर इथं तुम्हाला डेल्टाचा करंट दिसेल, फुल लोड करंट 1.2 ॲम्पियरचा. ओके, तर इथं काय होतं, करंट आला तर वायरमधून करंट येतो, त्याच्या अराउंड मॅग्नेटिक फील्ड असतात. या मॅग्नेटिक फील्ड याच्यावर लिंक होतात आणि याच्यामध्ये ई एम एफ तयार होतो आणि अशा पद्धतीने करंट मोजला जातो. पुन्हा एकदा सांगतो, याच्यामधून करंट फ्लो होतो, करंट याच्यामधून फ्लो झाला की याच्या अराउंड काय होते, मॅग्नेटिक फील्ड तयार होते. आता ही मॅग्नेटिक फील्ड जर तयार झाली, आता हे पहा, हे ओपन केलं, करंट दाखवणार नाही. ओके, आता क्लोज केलं तर ही मॅग्नेटिक फ्लक्स ज्या लिंक झाल्या त्याच्यावरून करंट येईल. आता याला होल्ड जर केलं तर हे बटन होल्डचं आहे, तर हे करंट जसा तसा राहून जाईल. ओके, पुन्हा याला ऑफ करा आणि परत ते मोजा. आता करंट किती आहे पहा, पुन्हा याला कनेक्ट करा. तर अशा पद्धतीनं आपण याला कनेक्ट केलं ना, तर काय होईल, हे पहा, करंट याच्यामधून फ्लो झाला तर त्याच्या अराउंड त्याच्या मॅग्नेटिक फील्ड तयार होतील आणि या मॅग्नेटिक फील्ड याच्यावर लिंक होतील आणि इथून पाथ कंप्लीट होईल आणि इथून मग अशा पद्धतीने इलेक्ट्रिसिटी जनरेट होईल आणि ते किती करंट जनरेट होतो हे कळेल. तर हे परत कशावर वर्क करतं, स्टेप अप प्रिन्सिपलवर वर्क करतं. म्हणजे सिटीचं काय, करंट ट्रान्सफॉर्मरचं जे काम करतं ना, तेच काम हे सिटीने इथं केलं जातं. येतं लक्षात. याला जर आपण ओपन, हे पहा, हे असं केलं तर करंट जनरेट होईल का, नाही. परंतु हे वायर याच्यात घेतलं की काय होईल, तर करंट दिसेल. तर अशा पद्धतीने हे क्लॅम्प मीटर काम करतं. ही आपली 3 फेज मोटर आहे, त्याचा लोड करंट दाखवण्यासाठी आपण याला लोड लावला होता. ओके आता ठीक आहे.